विदर्भ न्यूजची विशेष बातमी. भाग 2. अल्पवयीन मुलीचे 3 दिवस बेपत्ता प्रकरण. पोलिसांच्या भूमिकेबाबत शहरामध्ये उलटसुलट चर्चा. शहरातील मुली सुरक्षित आहेत का? कारंजा लाड शहरामधील एका नामांकित फरसाण दुकानात काम करणाऱ्या एका अल्पवयीन मुलीच्या 3 दिवस बेपत्ता होण्यावरून सध्या शहरामध्ये जोरदार चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे बेपत्ता मुलीच्या पालकांनी या प्रकरणामध्ये पोलीस स्टेशनपर्यंत धाव घेऊनही कोणतीही अधिकृत नोंद न झाल्याने आणि पडद्यामागे झालेल्या तडजोडीच्या चर्चेने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. शहरामध्ये अशी चर्चा आहे की संबंधित दुकानामध्ये काम करणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला दुकान मालकाच्याच एका जवळच्या नातेवाईकाने आपल्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसविले होते. ती अल्पवयीन मुलगी 2 ते 3 दिवस बेपत्ता असल्यामुळे पालकांनी दुकान मालकावरच संशय घेतला होता. या प्रकारानंतर मुलीच्या कुटुंबियांनी पोलीस स्टेशन गाठले होते. मात्र त्यानंतर काही तासातच नाट्यमय घडामोडी घडल्या आणि एका पोलीस उपनिरीक्षकाने मध्यस्थी करून तक्रार न करताच ही मुलगी पालकांना परत मिळाली. बदनामीची भीती की आर्थिक तडजोड या घटनेमध्ये पालकांनी तक्रार का मागे घेतली याबाबत 2 प्रकारचे सूर उमटत आहेत. काहींच्या मते मुलीचे भवितव्य आणि कुटुंबाची बदनामी टाळण्यासाठी पालकांनी मौन पाळणे पसंत केले, तर दुसरीकडे पोलीस आणि तो एक कथित पोलीस उपनिरीक्षक आणि दुकान मालक यांच्यामध्ये झालेल्या कथित आर्थिक व्यवहारातून हे प्रकरण दडपण्यात आल्याची जोरदार चर्चा चौकाचौकामध्ये ऐकायला मिळत आहे. जर या चर्चांमध्ये तथ्य असेल तर हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेचा हा प्रश्न केवळ एका कुटुंबापुरता मर्यादित नसून संपूर्ण शहरासाठी चिंतेचा विषय आहे. गुन्हा दाखल न होता आरोपीला अभय मिळत असेल तर अशा प्रवृत्तींचे धाडस वाढणार नाही का, असा प्रश्न सुज्ञ नागरिक विचारित आहे. केवळ चर्चेच्या आधारावर संशयाची सुई पोलिसांकडे वळत असल्याने प्रशासनाने अशा संवेदनशील विषयामध्ये पारदर्शकता दाखविणे गरजेची आहे. ही चर्चा केवळ अफवा आहे की खरंच कायद्याला पैशांच्या जोरावर वाकविण्यात आले याचे सत्य समोर येणे आवश्यक आहे. अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कारंजा लाड.